नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। भुसावळच्या हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे धरणाचे 41 पैकी 6 गेट पूर्ण क्षमतेने उघडले असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये छोटे मोठे आणि मध्यम प्रकल्प 100% भरलेत। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय। मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय। त्यामुळे प्रकल्प 100% भरले असून नदी नालेही ओसंडून वाहत आहेत। राज्यात आजपासून पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवली जाते। अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे 6 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। तर मुंबईतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे। मागील आठवड्याभरापासून राज्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे 17 धरणं फुल झाली आहेत। तर धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी विसर्ग केला जातोय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं भरली आहेत। धरणे भरली असल्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलंय। आतापर्यंत मुठा नदीमध्ये 29.98 टीएमसी पाणी सोडण्यात आलं। हे खडकवासला धरण साखळीमध्ये आता 28.84 टीएमसी म्हणजे 98.92% पाणीसाठा आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यापेक्षा जास्त पाणीसाठा नदीमध्ये सोडण्यात आलाय। यंदा मान्सून जोरदार बरसल्यामुळे थंडीचं आगमन लवकर होणार आहे। तर हिवाळ्यामध्ये देशाच्या बहुतांश भागामध्ये कडाक्याची थंडी राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानामध्ये वाढ झाली आहे। सांताक्रूज वेधशाळेमध्ये 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। वाशिमसह जिल्ह्यातील रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढले आहेत। या बाजार समित्यांमध्ये 4200 ते 4550 रुपये प्रति क्विंटल एवढ्या भावाने सोयाबीनची विक्री झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। राज्यासह परराज्यातून फळभाज्यांची आवक कमी झाली आहे। परिणामी लसूण, कांदा, काकडी, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, मटार यांच्या भावामध्ये 10 ते 20% वाढ झाली होती। तर इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे गेल्या आठवड्यातील भाव हे टिकून होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये मोसंबीची फळगळ झाली। बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी फळांवर झाला असून त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। त्यामुळे सरकारने मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। बारामतीतल्या मौजे जैनकवाडी गावामध्ये सूर्यफूल पीक प्रकल्प राबवण्यात आला। सध्या सूर्यफुलाचं पीक जोरदार येत असून शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये पावसामुळे शेतपिकाचं अतोनात नुकसान झालंय। उडीद पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे। राज्य शासनाकडून 26 जिल्ह्यांना जवळपास 307 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। मात्र या 26 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सीपी राधाकृष्णन नाशिक दौऱ्यावर जात आहेत। यावेळी ते शासकीय कामांचा आणि योजनांचा आढावा घेणार आहेत। आज जीएसटी काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये विमा प्रीमियमवरील जीएसटी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। याशिवाय ऑनलाईन गेमिंगवरील कराच्या मुद्द्यावरही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण समोर आला आहे। दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या हा रुग्ण स्थिर आहे। तर त्याला हॉस्पिटलमध्ये आयसोलेटेड करण्यात आलंय। मंकीपॉक्सचे निदान करण्यासाठी रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली जाते। सध्या परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती समोर आली आहे। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचं असलेलं रेशन कार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। राज्य शासनाने ई रेशन कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता। त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे। कानपूरमधील अनवरगंज कासगंज रेल्वे मार्गावरील कालिंदी एक्सप्रेसच्या रुळावरती सिलेंडर ठेवण्यात आला होता। मात्र यावेळी चालकाच्या सतर्कतेमुळे ट्रेनचा मोठा अपघात थोडक्यात टळला। इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। गोवंडी रेल्वे स्टेशनवर प्रवासी लोकल
खाली जात असताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन प्रवाशाला ओढून बाहेर काढलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। संबंधित व्यक्ती यात किरकोळ जखमी झाला असून त्याला यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा 10 सप्टेंबर रोजी गोंदियाच्या तिरोडामध्ये दाखल होणार आहे। यात्रेच्या स्वागतासाठी तिरोड्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत। राहुल गांधी 10 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेमध्ये असणार आहेत। यावेळेस ते डॅलसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। भाजपच्या टीकेवर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस आणि त्यांच्या आमदारांचा मला बदनाम करण्याचा डाव आहे असं जरांगे पाटील म्हणालेत। माझा विरोधामध्ये ट्रॅप रचला, षडयंत्र रचलं, मात्र मी मागे हटणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती आगामी सांस्कृतिक धोरणामध्ये बदल करण्यात आला। राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्याबरोबरच शिल्पांची कल्पकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस जी आहे ती तज्ज्ञ समितीने केली आहे। मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची मागणी समोर आली आहे। या मागणीसाठी तरुणांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणकर्त्या तरुणांची छत्रपती संभाजी महाराज यांनी भेट घेतली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 8 ते 10 मिनिटं उशिरानं धावत आहे। उंबरमाली स्थानकाजवळ मालगाडीला सिग्नल नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे आडगाव आणि त्याच्या पुढच्या स्थानकावर लोकल काही काळ खोळंबल्या होत्या। परिणामी कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर याचा परिणाम झालाय। आज कामावर निघालेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या वेळ मर्यादेचा त्रास सहन करावा लागणार आहे। नव्या 6व्या मार्गिकेची जोडणी पूर्ण झाली असून चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे। यावेळेस आठवडाभर लोकल फेऱ्या या विलंबनाने धावणार आहेत। सणवारामध्ये लोकल गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय। त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कारवाई केली जाते। गेल्या 6 महिन्यांमध्ये 82,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून जवळपास 2.25 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। मडगाव ते पनवेल या विशेष गाडीची घोषणा कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली। 15 सप्टेंबर रोजी ही गाडी सुटणार आहे। देशात महागाई वाढत चालली आहे, त्याचप्रमाणे घरांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होते। दिल्ली आणि मुंबईतील घरं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत। कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा चांगले दिवस येत असल्याचं समोर आलंय। घराच्या किमतीत वाढ झाली असली तरीही गृहकर्जाच्या सुविधेमुळे अनेक जण घरं विकत घेत आहेत। मुंबईत सुरू असलेल्या गृह खरेदीच्या धूमधडाक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचं प्रमाण लक्षणीय समोर आलंय। मुंबईमध्ये झालेल्या एकूण घर खरेदीमधील 15,275 मालमत्तांची खरेदी ही ज्येष्ठ नागरिकांनी केल्याचं स्पष्ट झालंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं पालिकेच्या 36 शाळांमधील 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष बनवण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपामध्ये या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। असा उपक्रम राबवणारी मीरा भाईंदर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विशाखा समिती कागदावरच असल्याचं उघड झालं होतं। त्यानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी विशाखा समितीचं पुनर्गठन केलंय। याशिवाय आरोग्य शिक्षण विभागामध्ये असलेली स्वतंत्र महिला तक्रार निवारण समिती यापुढे कार्यान्वित ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे।